बहिणीला अचानक त्याच्या ऑफिसमध्ये बघून सुजित हैराण झाला आणि म्हणाला, "अगं रेवतीताई, तू इथे यावेळी?" त्याची बहीण रेवती गंभीर होऊन म्हणाली, "मी आठवड्याची सुट्टी घेऊन आली आहे. मी घरी नंतर जाईन. अगोदर तुला भेटायला आले आहे." तिचं बोलणं ऐकून सुजितला असं वाटलं की रेवतीताई थोडी नाराज आहे. सुजित म्हणाला, "असू दे ताई, तू कुठे रोज रोज इथे येत असतेस? तू जरा वेळ इथे बस, मी जाऊन सुट्टी घेऊन येतो. आज तुला छान तुझ्या आवडीचं जेवण खायला घालतो." तिला तिथे सोफ्यावर बसून सुजित ऑफिसमध्ये गेला. रेवती तिच्याच विचारात हरवलेली होती. तेवढ्या सुजितने तिला आवाज दिला, "चल ताई, आपण निघूया." रेवती शांतपणे उठली आणि त्याच्यासोबत निघाली. तिचं असं शांत बसणं सुजितला खूप विचित्र वाटत होतं, कारण हे तिच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. कायम खुश राहणारी रेवती, तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं. सगळ्यांशी बोलत असायची, जोक ऐकवत असायची आणि एखादी बघितलेली घटना चटणी मीठ लावून सांगत असायची. मग आज असं काय झालं होतं की ती एकदम शांत बसली होती? रेवती हळू आवाजात म्हणाली, "सुजित, मी इथे जेवायला आली नाही." सुजित म्हणाला, "ताई, मला माहीत आहे, पण नक्की काय झालं आहे? भाऊजींसोबत भांडण झालं आहे का? का परत एखादा प्रॉब्लेम झाला आहे?" सुजितची उत्सुकता वाढतच होती. रेवती म्हणाली, "तुझे भाऊजी आणि भांडण? तू काही सगळ्यांना स्वतःसारखं समजलं आहेस का? मला माहीत आहे, राघव माझी आणि आईंची खूप काळजी घेतात. आई माझ्यासोबत एवढं छान वागतात की मला कधी वाटलंच नाही की मी त्यांची सून आहे. कायम माझ्याशी स्वतःच्या मुलीसारखं वागतात." सुजित म्हणाला, "मला माहीत आहे ताई. खरं सांगू तर तुझं सुखी आनंदी कुटुंब बघून कधी कधी मी स्वतः तुझ्यावर जळत असतो." रेवती म्हणाली, "सुजित, आयुष्य सुखात किंवा दुःखात घालवणं हे आपल्या स्वतःच्या हातात असतं. खरं तर मी यासाठीच इथे आले आहे. कमीत कमी तुझ्याकडून आणि आरतीकडून मला अशी अपेक्षा नव्हती." रेवती तक्रार करत म्हणाली, "आज सकाळी आईने मला फोन केला होता. फोनवरच ती किती रडत होती. ती मला म्हणाली, तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस. आरती तर तुला तिच्या तालावर नाचवत असते. तुला आईची आणि धाकट्या भावा बहिणीची जरा पण काळजी नाही." सुजित म्हणाला, "आई अजून काय बोलत होती?" रेवती म्हणाली, "काय बोलणार बिचारी, या वयात बाबा तिला सोडून गेले. या 2 वर्षात तिची काय अवस्था झाली आहे. राधा आणि सूरजचे ओझे तिच्या खांद्यावर आहे आणि तू त्यांच्यापासून वेगळा राहण्याचा विचार करत आहेस." रेवतीच्या आवाजात एवढा कडवटपणा होता की सुजितला वाटलं की त्याच्यासवर आरोप करणारी मुलीला तो ओळखतच नाही. त्याला आशा होती की घरातल्या लोकांनी त्याला समजून घेऊ दे किंवा नाही घेऊ दे, पण रेवतीताई त्याला नक्की समजून शकेल. पण इथे तर सगळे उलटेच झाले होते. रेवती चिडली आणि म्हणाली, "आता कुठे हरवला आहेस? माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाहीस?" सुजित नाराज होऊन म्हणाला, "ताई, तू मला उत्तर देण्याच्या लायकीचे ठेवले कुठे आहेस? मी बोलण्या अगोदर तर तू एक बाजू ऐकून निर्णय सांगून मोकळी झालीस की सगळा दोष माझा आणि आरतीचा आहे." रेवती म्हणाली, "ठीक आहे, मग काही बोलत का नाहीस? तुझी बाजू ऐकून घेण्यासाठी तर मी इथे आले आहे. नाहीतर मी तुला घरी पण भेटू शकले असते." सुजित म्हणाला, "मला काही बोलायचं नाही. माझी फक्त ही इच्छा आहे की तू कुणाचीही बाजू न घेता सगळ्या गोष्टी समजून घेशील. माझी अशी इच्छा आहे की तू काही दिवसांची सुट्टी घेऊन आमच्यासोबत येऊन राहावं." रेवती रागात म्हणाली, "माहीत नाही तू माझ्याकडून कुठल्या गोष्टीची आशा करत आहेस. आई, माझे धाकटे भाऊ बहीण रडत उदास बसतील, मग मी त्यांची बाजू कशी घेणार नाही?" सुजित विनंती करत म्हणाला, "ताई, आम्हाला एकटं सोड. आमचे प्रॉब्लेम आम्ही सोडवू शकतो." रेवती म्हणाली, "आता तुला तुझी सख्खी बहीण पण परकी झाली?" आई बरोबर बोलत होती. "तू लग्नानंतर खूप बदलला आहेस. आरती खरंच तुला तिच्या तालावर नाचवत आहे." सुजित म्हणाला, "ताई, आरतीला तर तू खूप चांगली ओळखत होतीस ना? तूच तर तिचं स्थळ माझ्यासाठी घेऊन आली होतीस. तिच्याशी माझं लग्न लावून दिलं आहेस आणि आज तू पण आईच्या सुरासूर मिसळत आहेस." रेवती म्हणाली, "हाच तर प्रॉब्लेम आहे. मला वाटलं होतं की ती आपल्या घराला एकत्र बांधून ठेवेल, आईला खुश ठेवेल, पण झालं तर सगळं त्याउलट." बहिणीचं बोलणं ऐकून सुजित म्हणाला, "ताई, मी तुला काही स्पष्टीकरण देणार नाही. फक्त एक प्रार्थना करेन की तू काही दिवस आमच्यासोबत येऊन राहा.
सगळं तुझ्या डोळ्यांनी बघ, म्हणजे तुला सगळी परिस्थिती समजेल. रेवती म्हणाली, ठीक आहे, तू जर एवढा जोर देत असशील तर मी त्याच्याशी आणि आईंशी बोलून घेते. असं म्हणत ती उठून उभी राहिली. सुजितने हॉटेलमध्ये बिल दिलं आणि प्रश्न विचारत म्हणाला, मग ताई, तू कधी येतेस आमच्या घरी राहायला? रेवती हसली आणि म्हणाली, तुमच्या इथे? आता काय ते घर पण माझं राहिलं नाही का? सुजित पण हसत म्हणाला, मी तुला शब्दांच्या जाळ्यात अडकवले तरी काय होणार आहे? खरं तर हे आहे की आता तुझं घर तुझं राहिलं नाही. जवळजवळ आठवड्यानंतर रेवती तिची बॅग घेऊन घरी आली. तिला आलेली बघून तिची धाकटी बहीण राधा लांबूनच ओरडत म्हणाली, अगं ताई, काय झालं? भाऊजींसोबत भांडण झालं आहे का? हे ऐकून रेवती म्हणाली, का? भांडण न करता मी ते राहायला येऊ शकत नाही का? राहुलला उचलून घे. असं म्हणत तिने तिच्या लहान मुलाकडे इशारा केला. राधाने राहुलला उचलून घेतलं आणि पळत घरातून बाहेर गेली. ते बघून रेवती म्हणाली, थांब राधा, त्याला घेऊन कुठे निघाली आहेस? तेवढ्यात तिची आई म्हणाली, अगं जाऊ दे तिला. तिच्या मैत्रिणींना राहुलला दाखवायला गेले असेल. तिला लहान मुलं किती आवडतात तुला तर माहीतच आहे. असं म्हणत तिच्या आईने तिला मिठी मारली. रेवती म्हणाली, पण आई, राधा आता एवढी पण लहान राहिली नाही की अशी वेड्यासारखी वागत राहील. तिची आई म्हणाली, चल आत येऊन बस. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचे रक्त जाळून घेऊ नकोस. माहीत आहे राधा अजून पण लहान मुलांसारखी वागत असते. एकदा तिचं लग्न झालं की आपोआप तिला तिच्या जबाबदाऱ्या कळायला लागतील. रेवती म्हणाली, हो, बरं झालं लग्नावरून आठवलं. राधा किती दिवस अशी लहान मुलांसारखी घरात बसून राहणार आहे? एखादी नोकरी का शोधत नाही? म्हणजे तेवढाच तिच्या लग्नासाठी हातभार लागेल. हे कोण तिची आई चिडली आणि म्हणाली, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी भावाची आणि बहिणीची असते. तू त्या दोघांना का समजावून सांगत नाहीस? माझी नाजूक फुलासारखी मुलगी नोकरी करून स्वतःच्या लग्नासाठी पैसा उभा करेल. रेवती म्हणाली, आई, माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. पण आजकालच्या जास्त करून मुली नोकरी करतात आणि आजकाल सासरच्या लोकांना पण कमवणारी सून हवी असते. राघवच्या मावशीचा मुलगा अशोक बँकेत नोकरी करतो आणि त्याला पण कमवणारी बायको हवी आहे. तसंही यात चिडण्यासारखं काय आहे? राधा नोकरी करायला लागली की तिला इकडे तिकडे फिरायला मोकळा वेळ भेटणार नाही आणि स्वतःचा पैसा पण तिच्याजवळ येईल. तुला आठवतं ना आई, बाबांनी मला शिक्षण पूर्ण झाल्या नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. ते कायम मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जोर देत होते. तेवढं सुजित आला. अगं ताई, काय बोलत आहेस तू? एवढ्या छोट्याशा मुलीच्या खांद्यावर नोकरीचं ओझं टाकत आहेस? अचानक सुजितचा आवाज ऐकून रेवती चकित झाली आणि मागे वळून बघितलं. माहीत नाही सुजित आणि आरती कधीपासून मागे उभे राहिले होते. सुजितच्या आवाजातला टोमणा तिच्यापासून लपून राहिला नाही. रेवती त्या दोघांना बघून म्हणाली, खूप उशीर केला तुम्ही दोघांनी घरी यायला. लगेच तिची आई म्हणाली, ही दोघं तर अशीच रोज अंधार पडल्यावर घरी येत असतात. आरती लगेच म्हणाली, काय करायचं, रोज बसने ऑफिस सुटल्यावर घरी यायला 7 वाजतात आणि मग तन्मयला डे केअरमधून घेण्यासाठी 15-20 मिनिटं जातातच. हे ऐकून रेवती चकित झाली आणि म्हणाली, काय, तन्मयला डे केअरमध्ये सोडून जातेस? घरात आई आणि राधा दोघे असतात ना, मग काय तुला त्यांच्यावर विश्वास नाही का? एवढ्या लहान बाळाला दुसऱ्यांच्या विश्वासावर सोडून जातेस? आरती काही न बोलता तन्मयला घेऊन किचनमध्ये गेली. रेवती तिच्या आईला म्हणाली, आई, तू या लोकांना काही बोलत का नाहीस? एवढ्या छोट्याशा बाळाला डे केअरमध्ये कोण ठेवतं? तिची आई म्हणाली, मी सांगितलं आहे, माझी अवस्था तर तुला माहीतच आहे. माझे गुडघे पाय कायम दुखत असतात. माझ्याच्याने तन्मयला सांभाळायचं होत नाही आणि राधा तुला माहीतच आहे, ती घरात जास्त टिकतच नाही. कधी या मैत्रिणीच्या घरी तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर फिरत असते. आईचं बोलणं ऐकून रेवती काही वेळ सुन्न झाली. तिला असं वाटलं की तिच्यासमोर तिची आई नाही तर दुसरीच कोणीतरी बाई बसली आहे. तिच्या आईच्या मनात तर प्रेम भरलं होतं, खूप मोठं मन होतं. पण मग आता तिचं मन एवढं छोटं का झालं आहे? तेवढ्यात आरती चहा घेऊन आली.
तन्मय पण दुधाचा ग्लास घेऊन तिथे येऊन बसला. अचानक रेवतीला जाणवलं की तिला घरात येऊन अर्धा तास होऊन गेला, पण तिला साधं घरात पाणी पण कुणी विचारलं नाही. कदाचित सगळे आरती घरी येण्याची वाट बघत होते. राधा तर राहुलला घेऊन कशी गायब झाली होती की अजूनपर्यंत घरी परत आलीच नव्हती. आरती चहा देऊन लगेच किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करायला गेली. रेवती तिचा चहाचा कप ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली, तर तिने बघितलं की दुपारच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग तसाच बेसिनमध्ये पडलेला होता आणि आरती ती भांडी घासत होती. अचानक रेवती म्हणाली, हे काय, आज कामवाली आली नाही का? आरती म्हणाली, आजकाल कामवाली कुठे भेटत आहे आणि त्यात अजून आईंना दुसऱ्या कोणी केलेलं काम आवडत पण नाही. सकाळी तर माझ्याकडे एवढा वेळ नसतो, त्यामुळे मग मी संध्याकाळी घरी आल्यावर सगळी कामं करायला लागतात. रेवती म्हणाली, अच्छा हे सांग, आज जेवायला काय बनवायचं आहे? मी तयारी करते. नेहा म्हणाली, ताई फ्रीजमध्ये बघा कुठल्या भाज्या आहेत, तुम्हाला जे खायचं आहे ते बनवूया. रेवती म्हणाली, आरती मी आल्यामुळे तुझं काम अजूनच वाढलं आहे ना? आरती म्हणाली, काय बोलत आहात तुम्ही? एवढ्या दिवसांनी तुम्हाला आमची आठवण आली म्हटल्यावर मला वाईट तर वाटणार ना? असं म्हणत तिचे डोळे भरून आले. रेवती फ्रीजमधून भाज्या घेऊन स्वच्छ करण्यासाठी आईच्या जवळ बाहेर जाऊन बसली. ते बघून तिच्या आईचा पारा चढला. त्या रागात म्हणाल्या, हे काय, माझी मुलगी 4 दिवस आराम करायला माहेरी आली आहे आणि लगेच तिला कामाला लावली. रेवती म्हणाली, आई मला कुणी काम सांगितलं नाही, मी स्वतः घेऊन आले आहे. गप्पा मारत बसणार आहे, मग मोकळ्या वेळात ते काम पण होईल. रेवतीने तिचं बोलणं अजून पूर्णसुद्धा केलं नव्हतं तोपर्यंत सुजितने येऊन तिच्या हातातून भाजीची पिशवी घेतली आणि तिथेच बाजूला स्वतः भाजी निवडायला घेऊन बसला. त्याची आई लगेच टोमणा मारत म्हणाली, बघितलं ना, हा आहे बायकोचा गुलाम. बायकोला भाजी नीट करून देईल, जेवण बनवायला मदत करेल, पोराला आंघोळ घालेल. बायकोच्या चारी बाजूला शेपूट हलवत फिरत असतो. आईचं बोलणं ऐकून सुजितचा चेहरा रागाने लाल झाला. तो रागात काहीतरी बोलणार त्या अगोदरच रेवती म्हणाली, म्हणून काय झालं आई, तो स्वतःच्या घरातलं काम तर करत आहे. तिने हसत घरातलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून तिची आई म्हणाली, जे ज्याचं काम आहे त्यानंच करावं. सुजितला तर मी बायकोचे पाय दाबताना पण बघितलं आहे. हे ऐकून सुजित हळू आवाजात म्हणाला, त्या दिवशी आजारी होती, तापात फणफणत होती. त्याची आई म्हणाली, तरी पण नवऱ्याने बायकोची सेवा करणं चुकीचं दिसतं. रेवती म्हणाली, आई आता तो पहिल्यासारखा जमाना राहिला नाही. आता नवरा बायको एका गाडीच्या 2 चाकांसारखे मिळून संसार चालवत असतात. तिची आई म्हणाली, आम्ही पण संसार केला आहे, तुम्हा 4 मुलांना सांभाळलं आहे. माझी सासू तर इकडची गाडी तिकडे करत नव्हती. हे कोण? रेवती म्हणाली, आई यात चुकीचं काय आहे? माझी सासू तर घराची, आमच्या सगळ्यांची खूप काळजी घेते, घरातल्या कामात मदत करते. तिची आई तोंड वाकडं करत म्हणाली, हो तुझी सासू घेत असेल. अगोदर स्वतःच्या संसारासाठी खपत राहिलो, आता मुलाच्या संसारासाठी घाण्याच्या बैलासारखं काम करत राहतो. आम्हाला पण फिरण्यासाठी स्वतःसाठी काही वेळ हवा आहे का नाही? पण नाही, माझ्या सुनेचा गर्व तर कायम आभाळाला टेकलेला असतो. नोकरी जी करत आहे महाराणी. रेवती तिच्या आईला समजावत म्हणाली, आई तुला नोकरी करणारी सून नको होती तर लग्नाच्या अगोदरच बोलायचं होतं ना. तिची आई म्हणाली, म्हणजे आता या सगळ्यात पण माझाच दोष आहे? अगं एक तुझी वहिनी एकटीच नोकरी करते का? आजकालच्या सगळ्या पोरी नोकरी करत आहेत आणि त्यासोबत घर पण सांभाळतात. तिची आई हार थोडीच मानणार होती. आईचं बोलणं ऐकून रेवती शांत बसली. तिला वाटलं आईला समजून सांगणं अशक्य आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवती पण जाण्यासाठी तयार झाली. हे बघून आरती हैराण झाली. ती म्हणाली, हे काय ताई, तुम्ही आज लगेच परत निघाला होय? रेवती म्हणाली, मी विचार केला तुमच्यासोबत निघावं, मग उद्यापासून ऑफिसला पण जाईन. का उगाचच माझ्या सुट्ट्या वाया घालवू?
राधाच्या लग्नासाठी तर सुट्ट्या घ्यायला लागतील ना? आरती खूप प्रेमानं म्हणाली. ताई, तुम्ही बोलत असाल तर मी पण 2 दिवसांची सुट्टी घेते. तुम्ही आलाच आहात तर 2 दिवस राहून जा. हे ऐकून रेवती म्हणाली, नको, पुढच्या वेळी जोडून सुट्ट्या आल्या की मग मी येईन. अशा प्रकारे तुला पण सुट्ट्या घ्यायला लागणार नाहीत. रेवतीची आई मुलीला लगेच परत जाताना बघून स्वतःचं रडगाणं गात म्हणाली, बिचारी माझी मुलगी 2 दिवसांसाठी आली आणि तिला पण कामाला लावली. इथे थांबून तरी काय करेल जर स्वतःच बनवून खायचं असेल? आज पहिल्यांदा रेवतीचं मन माहेराबद्दल एवढं बेचैन झालं होतं. बसच्या खिडकीतून बाहेर बघत तिच्या डोळ्यासमोर सारखं सारखं तेच दृश्य येत होतं. किचनमध्ये ऑफिसमधून थकून आलेल्या आरतीचा चेहरा, खरकट्या भांड्यांचा ढीग, आईचे टोमणे आणि गुपचूप सगळं सहज करत असणारा तिचा धाकटा भाऊ सुजित. रेवती मनात विचार करायला लागली, आता जे व्हायचं आहे ते होऊ दे. मी इथे आरती आणि सुजितला समजावायला आले होते, पण कुठल्या तोंडाने त्यांना समजावू? टाळी कधी एका हाताने वाजत नाही. अच्छा ताई, परत भेटू, असं म्हणत सुजित बसमधून खाली उतरला. आरती अगोदरच खाली उतरली होती. रेवती म्हणाली, सुजित, मला वाटत नाही की मला तुला उपदेश द्यायचा काही हक्क आहे. तरी पण बघ, राधाचे लग्न आणि सूरजला नोकरी लागेपर्यंत घरात एकत्र राहता आले तर. सुजित खाली उतरला. रेवतीचे मन खूप जड झाले होते. तिला असं वाटलं की रडून मन मोकळे करावे. त्या दिवशी घरी परत येताना रेवती फक्त रडली नव्हती, तर तिने मनातल्या मनात एक निर्णय घेतला होता. जर आत्ताच काही केलं नाही तर हे घर खरोखरच तुटून जाईल. जवळजवळ 15 दिवसांनी अचानक रविवारी सुट्टीच्या दिवशी रेवती परत माहेरी आली. तेव्हा दार राधाने उघडलं. तिला बघून राधा हसत म्हणाली, ताई, तू परत आलीस. पण यावेळी रेवतीच्या चेहऱ्यावर तो पहिल्यासारखा आनंद नव्हता. चेहरा खूप गंभीर होता. ती घरात आल्या आल्या म्हणाली, राधा, सगळ्यांना बाहेर बोलवून आण. मला महत्त्वाचं बोलायचं आहे. थोड्या वेळात घरातले सगळे लोक हॉलमध्ये जमा झाले. तिची आई लगेच म्हणाली, हे बघ रेवती, मी तर आता त्या दोघांना बोलायचं सोडून दिलं आहे, पण तुझ्या बहिणीला. तिला थांबवत रेवती म्हणाली, आई, तू थोडा वेळ शांत बस. यावेळी तिचा स्वर कठोर झाला होता. ते बघून सगळे चकित झाले. रेवती म्हणाली, अगोदर माझं बोलणं ऐकून घ्या. मध्ये कोणी बोलायचं नाही. घरात शांतता पसरली. रेवती आईच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली, आई, जेव्हा तू या घरात नवीन नवीन लग्न करून आली होतीस तेव्हा बाबा पण तुला घरातल्या कामात मदत करत होते ना? तुझा त्रास समजून घेत होते, तुझी साथ देत होते. तेव्हा तू त्यांना बायकोचा गुलाम बोलत होतीस का? रेवती पुढे म्हणाली, आई, तुला माहीत आहे, आरती सकाळी 5 वाजता उठते. सकाळचा चहा, नाश्ता, घराची साफसफाई, दुपारचं जेवण बनवते, तिच्या मुलाला सांभाळते, नोकरी करते. संध्याकाळी घरी येऊन परत घरातली कामं, रात्रीचं जेवण बनवते. आणि आपण सगळे काय करतो? तिच्या प्रत्येक कामात चुका काढत असतो. मुलीचे बोलणे ऐकून तिच्या आईचा चेहरा उतरला. तिची आई म्हणाली, पण आता माझं पण वय व्हायला लागलं आहे. रेवती प्रेमाने तिच्या आईचा हात पकडत म्हणाली, आई, कोण म्हणलं तुला की तू घरातली सगळी कामं करत जा? पण कमीत कमी प्रेमाचे 2 शब्द तरी बोलू शकतेस ना? ज्या आधाराची गरज त्यावेळी तुला होती तीच आज आरतीला पण आहे. रेवतीचे बोलणे ऐकून तिच्या आईचे डोळे भरून आले. इकडे राधा मान खाली घालून बसली होती. रेवती राधाकडे बघून म्हणाली, राधा, तू कधीपर्यंत लहान बनून राहणार आहेस? आईची अवस्था बघत आहेस ना? आज जर सुजित वेगळा राहायला लागला तर घराचा खर्च कोण भागवणार आहे? आज राधा पहिल्यांदा गंभीर झाली होती. ती हळू आवाजात म्हणाली, ताई, मी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करेन. रेवती म्हणाली, जरा जबाबदारीने वागायला शिक, म्हणजे आईला आणि सुजितला आधार होईल. मोठ्या पगाराची नोकरी नाही केलीस तरी कमीत कमी स्वतःच्या पायावर तरी उभी राहायला सुरुवात कर. सुजित मध्येच म्हणाला, ताई, मला स्वतःला पण वेगळं राहायचं नव्हतं. फक्त मला घरात थोडी शांती हवी होती. असं म्हणत त्याचा आवाज भरून आला. आरती लगेच म्हणाली,
मला पण आईंना या घराला सोडून जायचं नाही, पण रोज टोमणे ऐकून माझी हिंमत तुटत असते. आज पहिल्यांदा तिच्या सासूने तिच्याकडे लक्ष देऊन बघितलं होतं. त्यांना अचानक आठवण आली की जेव्हा त्या स्वतः नवीन नवीन लग्न करून सून बनून आल्या होत्या, तेव्हा सासूच्या वागण्याला कंटाळून छोट्या छोट्या गोष्टींवरून रडत असायच्या आणि आज तोच त्रास त्या त्यांच्या सुनेला देत होत्या. काही वेळाने रेवतीची आई उठली. सगळ्यांना वाटलं की त्या नाराज झाल्या आहेत, पण पुढच्या क्षणी त्यांनी आरतीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, माझ्याकडून चूक झाली. बस एवढं ऐकताच आरती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. सुजित पण उठून आईच्या जवळ आला आणि त्यांचा हात पकडला. खूप वर्षांनी असं वाटलं की घरात आनंद परत आला आहे. वेळ हळूहळू बदलायला लागली. राधाने नोकरी शोधायला सुरुवात केली. सूरज पण शिकवण्या घ्यायला लागला. त्याची आई पण आता पहिल्यासारखी टोमणे मारत नव्हती, तर कधी कधी स्वतः सुनेला म्हणायच्या, आरती आज तू राहू दे, मी जेवण बनवते, तू थोडा आराम कर. जेव्हा कधी मुलगा घरातलं काम करताना दिसला तर हसत असायच्या. एक दिवस शेजारच्या काकू चेष्टेने म्हणाल्या, तुमचा मुलगा अजून पण बायकोचा गुलाम बनलेला आहे. त्यावेळी त्या खूप गर्वाने उत्तर देत म्हणाल्या, तो बायकोचा गुलाम नाही, तर त्याला बायकोचा सन्मान कसा करायचा असता ते माहीत आहे. आपल्या जमान्यातले पण पुरुष हे शिकले असते तर बरं झालं असतं. नवरा जर बायकोची साथ देत असेल तर तो बायकोचा गुलाम नाही, तर एक समजूतदार आणि जबाबदार जीवनसाथी असतो. दारात उभी राहून रेवती हे सगळं ऐकत होती. आईचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून आले, पण यावेळी डोळ्यातलं पाणी दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. आज रेवतीने तिच्या आईचे डोळे उघडले होते.